स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आत्ता आहोत पुण्यामध्ये आणि आपण चाललो आहे आमच्या कुलदैवताला, जो की आहे पालीचा खंडोबा। तर आत्ता वाजे सकाळचे 6:15 आपल्याला निघुस्तर वाजतील सगळं इथून पुण्यातून बाहेर पडुस्तो 6:30। तर आपण आज बघूयात रोड वगैरे कसं आहे, किती वेळ लागतो इथून। तसं साधारण 2-2.5 तास दाखवतो इथून, बट रोड कंडिशन वगैरे कसं आहे, टॉप टू एंड हायवेच आहे पूर्ण, मुंबई बेंगलोर आहे, पुणे बेंगलोर हायवे। तर चला सुरुवात करूया प्रवासाला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला श्री क्षेत्र खंडोबा पाल आपण आलो आहे मंदिरामध्ये। आता मंदिरात चाललो आपण। हाय हाय, आज गर्दी काहीच नाही, सकाळ सकाळी लवकर आलो। आता वाजलेत बरोबर 9, आपण बरोबर 9:15 वाजता पोचलो। पार्किंग मध्ये गाडी पार्क करून येऊपर्यंत 10-15 मिनिटं गेलीत आपले। मंदिर परिसर सजावट बघा, मध्ये खंडेनवमीसाठी केलेली ही। जय मल्हार, जय मल्हार। मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि मंदिर सकाळी टाईम असल्यामुळे मंदिर रिकामं होतं। 2 मिनिटात आपलं डायरेक्ट गाभाऱ्यात आपण जाऊन दर्शन घेतले आणि एकदम मनसोक्त व्यवस्थित दर्शन झाले। आणि हा एकदम छोटा ब्लॉग असणार आपला, पण दर्शन एकदम व्यवस्थित झाले। मंदिर परिसर बघा, एकदम मस्तपैकी एकदम सजवले। काही दिवसापूर्वी खंडेनवमी झाली, त्यानिमित्त हे सगळं सजवलं होतं। इथं जागरण गोंधळ चालू आहे, पुढे त्याचाच आवाज येतोय। शांत परिसर एकदम, तो मागचा आवाज जागरण गोंधळ म्हणून, बाकी शांत एकदम। अश्वत हाय कर, इकडे हाय कर। शांभुई, ए शांभुई, अय शांभुई हाय कर, इकडे ओ इथं, ओ इकडे हाय। मित्रांनो, तिथं खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथं आता मसोबा जेवायला आलोय। हे राखणदार म्हणते, तिथं हे मसोबा मंदिर आहे। आतमध्ये शूटिंग चालते की नाही माहिती नाही, बट मंदिरात चालत नव्हतं, त्यामुळे आपण मंदिरात शूट केलं नव्हतं। हे मसोबाचं मंदिर। आता आपलं दर्शन दोन्ही झालेलं आहे, आपल्या खंडोबाचं पण झालेलं आहे आणि मसोबाचं झालं आहे। आता आपण इथून निघतोय।
आता पुढं आता आपण बघूया साताराला तिथं एक यवतेश्वरचं आहे. तिथं यवतेश्वरला जायचं की कसं ते टायमिंगवरती कळेल. आता वाजलेत 9:45. तर आता आपण इथं निघतो. आता चाललो आपण पार्किंगकडे. पार्किंगमधनं गाडी घेऊन निघूया इथून. मी तुम्हाला अपडेट देत राहील. ज्या रस्त्याचं जास्त मी कवर नाही करणार आहे. रस्ता एवढा मी आता तुम्हाला दाखवणार नाही. मी जेवढे स्पॉट वगैरे कवर करेल ते दाखवेल मी या ब्लॉगमध्ये. रस्ता कमी दाखवतो. ठीक आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल. मित्रांनो, आपण आता यवतेश्वरला आलोय. हे इथं मंदिर आहे असं खाली. हे बघा मंदिर यवतेश्वर. खाली जाऊया, मंदिर परिसर बघूयात. खूप सुंदर आहे मंदिर. बघा तुम्ही, दगड. हे मेन मंदिर आहे इकडं. आणि हे कालभैरव मंदिर. आज जाऊया, बघूया. मोबाईल परमिशन असेल तर आपण शूट करूयात. तर बाहेर 2 नंदी आहेत. मंदिर बघा. इथं गणपती, सभा मंडप आणि हा गाभारा आणि महादेवाचं पिंड इथं यवतेश्वर. एकदम शांत असं वातावरण आहे. असं डोंगराच्या वरती, साताराच्या बाजूने खास रोड आलात ना तुम्ही की तुम्हाला दिसून येईल. एकदम शांत असा परिसर आहे इथला. जे काय बोलणं होतं ते आमचंच आहे, बाकी काय नाही. एकदम दगडी खांब जुन्या, एकदम हेमाडपंथी टाईप. हे बघा, आता लाईटिंग वगैरे मी केली आहे, पण जे बांधकाम बघा कसं आहे, एकदम हेमाडपंथी. इथं देवाची पालखी काहीतरी, पालखी आहे देवाची इथं. पालखी आहे, पालखी. इथं आय थिंक होम आहे. हा हे आहे कालभैरव मंदिर. मग अशी शूट करायचं राहिलं म्हणून आता केलेलं आहे. हे कालभैरवाची मूर्ती. इथं गणपती बाप्पा. आणि इथं आरती आहे आय थिंक. पाऊस करून वाचू शकता तुम्ही. कालभैरव अष्टक. जर तुम्हाला वाचायचं असेल, म्हणायचं असेल तर पॉज करून तुम्ही स्क्रीन बघू शकता. दर्शन वगैरे घेऊन आपण आता इथं बसलो आहे. आता इथून डायरेक्ट आपण वापस पुण्याला जातोय. रिटर्न झाले इथलं आता सगळं दर्शन. 2 दिवस झाले. अजिंक्य तारा करायचा होता, पण आता ऊन खूप वाढले आणि पोरं दम काढत नाहीत, लहान बाळ आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया आपण रिटर्नच्या जर्नीत.
हा प्रसिद्ध आता आलाय पुण्यातला नवले ब्रिज. पुणेकरांना जर कोण बघत असेल तर सांगायची गरज नाही नवले ब्रिज बद्दल. बाकीच्यांसाठी तर काय एकदा नवले ब्रिज एकदा सर्च करा सगळं कळून जाईल. एकदम डेंजर असं महाराष्ट्रात कुठलाच ब्रिज नाही ज्याचं नाव कुणाला लक्षात नाही येणार, पण नवले ब्रिज म्हणले की सगळ्याला कळून जाते. दर 15 दिवसाला बातम्याच असतो. अमावस्या पौर्णिमेला तर फिक्स असतो आणि खरंच अमावस्या पौर्णिमेला असतो.